नमस्कार. आपल्या मनात सतत विचारांचं चक्र सुरू असतं. कधी भीती तर कधी चिंता. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या संतांनी देऊन ठेवली आहेत. आजच्या भागात आपण संतांच्या अनुभवातून मनशांतीची गुरुकिल्ली शोधणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविचार सांगितला आहे. कधी विचार केलाय का की इतके कष्ट, इतका पगार आणि इतकी धावपळ करूनही रात्री शांत झोप का लागत नाही? डोकं विचारांच्या चक्रातून का सुटत नाही? 700 वर्षांपूर्वी संत चोखामेळा यांनी फक्त 6 ओळींत एक असं गुपित सांगितलंय, जे तुमच्या आयुष्यातील चिंता एका क्षणात दूर करू शकतं. अनादी निर्मळ हा अभंग फक्त भजन नाही, तर तो एक स्ट्रेस रिलीफ थेरपी आहे. चला जाणून घेऊया विटेवरच्या त्या सावळ्या रूपाकडे बघून आपण आपलं आयुष्य कसं सुसह्य करू शकतो. हा अभंग केवळ भक्तीचा मार्ग नाही, तर तो मानसिक शांततेचा एक प्रभावी अँटीडोस आहे. आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येकाच्या मनात विचारांचे काहूर माजलेले असते, तिथे हा अभंग मनाला स्थिरता देतो. जेव्हा आपण हे समजतो की आपण त्या एकाच परमात्म्याचा अंश आहोत, तेव्हा जीवनातील लहान सहान संकटे क्षुल्लक वाटू लागतात. स्वतःला मोठ्या शक्तीशी जोडल्याने एकटेपणाचा ताण दूर होतो. विठ्ठल कटीकर ठेवून विटेवर युगानुयुगे उभा आहे. ही मुद्रा स्थितप्रज्ञता शिकवते. परिस्थिती कशीही असो, शांत आणि स्थिर कसे राहावे हे त्याचे दर्शन आपल्याला शिकवते. आनंदाचा कंद पावले साजिरी. आनंद बाहेर नाही, तर आपल्या आत पांडुरंगाच्या रूपात आहे. चोखोबा सांगतात की बाह्य जगातील कलहापेक्षा अंतरातील विठ्ठलावर लक्ष केंद्रित केले तर मनाला अपार शांती मिळते. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. प्रथम चरण, अनादी निर्मळ वेदाचे जे मूळ, परब्रह्म सोज्वळ विटेवरी. भावार्थ, या चरणात चोखा महाराज विठ्ठलाच्या स्वरूपाची व्याप्ती सांगतात. ते म्हणतात की जो पांडुरंग विटेवर उभा आहे, तो कोणी सामान्य मनुष्य किंवा केवळ पाषाणाची मूर्ती नाही. तो अनादी आहे, ज्याला सुरुवात नाही आणि ज्याचा अंत नाही. तो निर्मळ आहे, म्हणजेच तो सर्व विकारांपासून मुक्त शुद्ध चैतन्य स्वरूप आहे. वेद हे ज्याचे निश्वास मानले जातात, त्या वेदांचे मूळ उगमस्थान म्हणजे हे परब्रह्म आहे. जे परब्रह्म योगी लोक ध्यानात शोधतात, तेच आज सोज्वळ, अतिशय स्वच्छ आणि तेजस्वी रूपात पंढरपूरच्या विटेवर उभे आहे. सामाजिक संदर्भ. ज्या काळात विशिष्ट वर्गाची वेदांवर मक्तेदारी होती आणि कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातींना ज्ञानापासून दूर ठेवले जात होते, त्या काळात चोखोबांनी गर्जना केली की ज्या वेदांना तुम्ही सर्वोच्च मानता, त्याचे मूळ परब्रह्म पंढरीच्या विटेवर उभे आहे आणि ते सर्वांसाठी सुलभ आहे. निर्मळ शब्द वापरून त्यांनी सुचवले की ज्ञान किंवा ईश्वरी तत्व हे कोणा एकाची खाजगी मालमत्ता नसून ते सर्वांसाठी पवित्र आणि खुले आहे. नैतिक धडा. ज्ञानाचे लोकशाहीकरण करणे आणि सत्याचा शोध घेताना बाह्य कर्मकांडांपेक्षा अंतस्थ निर्मळतेला महत्त्व देणे. डिजिटल युगातील प्रस्तुतता. आजच्या काळात माहितीचा विस्फोट झाला आहे, पण सोज्वळ शुद्ध ज्ञानाचा अभाव आहे. मूल्यांची घसरण रोखण्यासाठी या चरणाचा वापर असा करता येईल. वास्तविक उदाहरणे सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा, फेक न्यूज या मळीन ज्ञानासारख्या आहेत. चोखोबांचा निर्मळ हा विचार मांडतो की माहिती कितीही प्राचीन किंवा आधुनिक असली तरी ती सत्याच्या ऑथेंटिसिटी निकषावर उतरली पाहिजे. डिजिटल साक्षरता वाढवून द्वेष पसरवणारी माहिती नाकारणे हाच खरा नैतिक धडा आहे. आजही डिजिटल डिवाइडमुळे गरीब मुले शिक्षणापासून वंचित आहेत. वेदांचे मूळ विटेवर म्हणजे सामान्यांच्या आवाक्यात आले. तसाच इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा लाभ समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत पोहोचवणे ही आधुनिक सामाजिक न्याय प्रणाली ठरेल. ज्याप्रमाणे एका अथांग महासागराचे पाणी ढगांच्या रूपाने पावसाच्या थेंबात रूपांतरित होते, तेव्हा ते पिण्यायोग्य आणि डोळ्यांना दिसणारे होते, तसेच हे अथांग निराकार परब्रह्म भक्तांच्या प्रेमापोटी विठ्ठल रूपाने साकार झाले आहे. जसे सूर्याचा प्रकाश सर्वव्यापी आहे, पण भिंगातून तो एका बिंदूवर केंद्रित होतो, तसे विश्वाचे चैतन्य विटेवर एका रूपाने प्रकट झाले आहे. द्वितीय चरण. कर दोन्ही कटी राहिलासे उभा, निळवर्ण प्रभा फांकतसे. भावार्थ, येथे विठ्ठलाच्या शरीरयष्टीचे आणि तेजाचे वर्णन आहे. भगवंत आपले दोन्ही हात कमरेवर कटीवर ठेवून उभे आहेत. ही मुद्रा अतिशय अर्थपूर्ण आहे. कर कटीवर असणे याचा अर्थ असा की मी या संसाराचा गाडा चालवून थकलो नाही, तर मी निश्चिंत आहे आणि माझ्या भक्तांनाही मी हेच सांगतो की हा संसार सागर केवळ कंबरीतकाच खोल आहे, घाबरू नका. त्यांच्या शरीराचा वर्ण निळवर्ण सावळ्या रंगाचा आहे. निळा रंग आकाशाचे आणि समुद्राचे प्रतीक आहे, जे अनंततेचे द्योतक आहे. त्या सावळ्या शरीरातून पडणारी प्रभा, तेज सर्व दिशांना फाकत आहे, जी भक्तांच्या जीवनातील अंधकार दूर करते. सामाजिक संदर्भ. कटीवर कमरेवर हात ठेवून उभा असणारा विठ्ठल हे अलिप्ततेचे आणि समानतेचे प्रतीक आहे. तो कोणालाही आशीर्वाद देण्यासाठी हात वर करत नाही किंवा कोणालाही खाली लेखत नाही. त्याची निळवर्ण प्रभा म्हणजे आकाशासारखी व्यापकता, जी सर्वांना समानतेने सामावून घेते. चोखोबांना समाजाला सांगायचे होते की ईश्वर कोणा एका गटाचा पक्ष घेत नाही, तो तटस्थ आणि सर्वांचा आहे. नैतिक धडा. कर्मावर विश्वास ठेवणे आणि भेदभाव न करता सर्वांना समानतेने वागवणे.
डिजिटल युगातील प्रस्तुतता. डिजिटल जगात व्यक्ती केवळ डेटा बनली आहे. तिथे नैतिक मूल्ये टिकवण्यासाठी खालील उदाहरणे महत्त्वाची आहेत. वास्तविक उदाहरणे. सध्या अनेक AI आणि अल्गोरिदम हे विशिष्ट वर्ण किंवा जातीच्या विरुद्ध पूर्वग्रहदूषित बायस्ड असू शकतात. विठ्ठलाची निळवर्ण प्रभा. व्यापकता हा धडा देते की तंत्रज्ञान विकसित करताना ते सर्वांसाठी निष्पक्ष असावे. कोणत्याही व्यक्तीचा डिजिटल छळ सायबर बुलिंग होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे कटीवर हात ठेवून शिस्त पाळण्यासारखे आहे. लोक आज दिखाव्यासाठी जगतात. विठ्ठल उभा आहे स्थिर आणि शांत. डिजिटल युगात कटीवर हात असणे म्हणजे स्वतःवर नियंत्रण असणे, सेल्फ रिस्ट्रेंट. लोकांच्या कमेंट्स किंवा लाईक्सवर आपले सुख अवलंबून न ठेवता आपल्या कर्मात स्थिर राहण्याचा तो धडा आहे. एखादा पिता जेव्हा आपल्या मुलाचे यश पाहतो किंवा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा तो जसा कमरेवर हात ठेवून अभिमानाने आणि आश्वासकपणे उभा राहतो, अगदी तसाच हा विठ्ठल माऊली आपल्या भक्तांसाठी उभा आहे. निळ्या आकाशातून जसा शीतल प्रकाश जमिनीवर येतो आणि सर्वांना सुख देतो, तसेच भगवंताचे हे सावळे रूप भक्तांच्या मनात शांती निर्माण करते. तृतीय चरण. आनंदाच्या कंद पावले साजरी. चोखा म्हणे हरी पंढरीये. भावार्थ. चोखा महाराज म्हणतात की विठ्ठल हा आनंदाचा कंद आहे. कंद म्हणजे मूळ किंवा गाभा. ज्याप्रमाणे कंदमुळापासून झाड विस्तारते तसा सर्व आनंदाचा उगम या विठ्ठलात आहे. त्यांची पावले साजिरी म्हणजे अत्यंत सुंदर आणि सुकुमार आहेत. चोखा महाराज स्वतःला धन्य मानतात की तो अखिल ब्रह्मांडाचा मालक हरी आज पंढरपुरात पंढरीये भक्तांच्या भेटीसाठी अवतरला आहे. येथे चोखा महाराजांची अनन्य भक्ती दिसून येते, जेथे जात-पात, उच्च नीच असा भेदभाव उरत नाही. उरतो तो फक्त आनंद. सामाजिक संदर्भ. चोखामेळा जेव्हा पावले साजिरी म्हणतात तेव्हा त्यात कमालीची नम्रता आहे. समाजाकडून अवहेलना होऊनही त्यांना ईश्वराच्या चरणापाशी आनंदाचा कंद सापडतो. याचा सामाजिक अर्थ असा की जेव्हा समाज एखाद्याला नाकारतो तेव्हा आध्यात्मिक लोकशाही भक्तिमार्ग त्याला सन्मानाने स्वीकारते. पंढरी हे अशा एका आदर्श समाजाचे युटोपिया प्रतीक आहे जिथे जात, पात, उच्च नीच असा कोणताही भेदभाव नाही. नैतिक धडा. बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी अंतरीचा आनंद टिकवून ठेवणे आणि सामूहिक सहभागातून कम्युनिटी दुःख निवारण करणे. डिजिटल युगातील प्रस्तुतता. आजच्या युगात मानसिक तणाव आणि एकटेपणा वाढला आहे. मूल्यांची घसरण रोखण्यासाठी याचा वापर असा होऊ शकतो. वास्तविक उदाहरणे. इंटरनेटवर हजारो फ्रेंड्स असूनही माणूस एकटा आहे. चोखोबांची पंढरी हे सामुदायिक आनंदाचे ठिकाण आहे. डिजिटल युगात केवळ स्क्रीनवर न राहता प्रत्यक्ष मानवी संबंध जोपासणे, एकमेकांच्या दुःखात धावून जाणे, ऑनलाईन सपोर्ट ग्रुप्समधील सकारात्मकता हा आनंदाचा कंद शोधण्याचा मार्ग आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजही दुर्बल घटकांना किंवा अपंगांना, स्पेशली एबल्ड, अनेकदा डावलले जाते. चोखा म्हणे म्हणजे सर्वात शेवटच्या माणसाचा आवाज ऐकला जाणे. इंटरनेटचा वापर करून उपेक्षितांच्या समस्यांना वाचा फोडणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे ही चोखोबांना अपेक्षित असलेली विठ्ठल भक्ती ठरेल. ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध हा फुलाच्या अंतर्भागात असतो आणि तिथून तो सर्वत्र दरवळतो, तसा हा विठ्ठल आनंदाचे मूळ आहे. ज्याला हा कंद गवसला त्याचे जीवन सुगंधित होते. चोखा महाराज जणू हे सांगत आहेत की जगातील सर्व सुखे क्षणभंगूर आहेत, पण पंढरीच्या या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांशी जो आनंद आहे तो शाश्वत आणि कधीही न संपणारा आहे. हा अभंग आपल्याला काय शिकवण देतो? चोखोबा म्हणतात की जो अनादी, ज्याला सुरुवात नाही आणि निर्मळ अशा वेदांचे मूळ आहे, तोच परब्रह्म प्रत्यक्ष पंढरीच्या विटेवर उभा आहे. याचा अर्थ जो निर्गुण निराकार देव वेदांनाही नीट कळत नाही, तो भक्तांसाठी सगुण रूपात साकार झाला आहे. कर दोन्ही कटी राहिलासे उभा, विठ्ठलाने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. हे रूप अत्यंत शांत आणि स्थिर आहे. जीवनातील संकटांत आणि संघर्षात विचलित न होता विठ्ठलाप्रमाणे स्थितप्रज्ञ राहण्याची शिकवण यातून मिळते. आनंदाचा कंद पावले साजेरी. विठ्ठलाची पावले हे केवळ शरीर नसून ते आनंदाचे मूळ कंद आहेत. खऱ्या आनंदासाठी इकडे तिकडे भटकण्यापेक्षा ईश्वराच्या चरणी लीन होण्यातच खरा मार्ग आहे, हे चोखोबा इथे अधोरेखित करतात. संत चोखामेळा यांनी विषमतेच्या काळात हा अभंग लिहिला, तरीही ते विठ्ठलाला सोज्वळ आणि परब्रह्म म्हणतात. परमेश्वर हा कोणत्याही एका जाती धर्माचा नसून तो केवळ भक्तीचा भुकेलेला आहे आणि तो सर्वांसाठी उपलब्ध आहे, ही मोठी शिकवण यातून मिळते. थोडक्यात सांगायचे तर हा अभंग आपल्याला शिकवतो की ईश्वर हा अथांग आणि महान असला तरी तो भक्तांच्या प्रेमासाठी विटेवर उभा राहण्याइतका प्रेमळ आणि सोपा आहे. खऱ्या आनंदाचा शोध आपल्या अंतरातील भक्तीतच दडलेला आहे. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. आई हे घराचे मूळ असते. ती घराचा आधार आहे, पण तिचे मुलांवरील प्रेम हे कोणत्याही अटीशिवाय निर्मळ आणि अनादी नेहमी असणारे असते. ती सर्वश्रेष्ठ आहे, पण तिचे अस्तित्व घराच्या कणाकणात व्यापलेले असते. तीच महान आई जेव्हा आपल्या लेकरासाठी घराच्या उंबरठ्यावर किंवा किचनमध्ये कमरेवर हात ठेवून उभी राहते, तेव्हा ती तिचे महानपण विसरून फक्त आपल्यासाठी हजर असते.
विठ्ठलही तसाच आहे. तो जगाचा मालक असूनही भक्तासाठी, पुंडलिकासाठी एका साध्या विटेवर कमरेवर हात ठेवून अत्यंत साध्या रूपात उभा राहिला. जसा लहान मुलगा बाहेरून खेळून दमून आल्यावर आईच्या पायापाशी बसला की त्याला जगातला सगळ्यात मोठा आनंद मिळतो, तसेच चोखामेळा म्हणतात की त्या विठ्ठलाच्या चरणापाशी पावले साजेरी गेलं की जीवनातील सर्व दुःख विरून जातात आणि आनंदाचा कंद, मुळापासून मिळणारा आनंद प्राप्त होतो. हा अभंग शिकवतो की जे परम सत्य किंवा देव आहे ते खूप लांब किंवा अवघड नाही. ते एखाद्या लहान मुलासाठी त्याच्या आईइतकेच साधे, जवळचे आणि प्रेमळ आहे, जे पंढरपूरच्या विटेवर आपल्यासाठी युगानयुगे उभे आहे. हा अभंग अनुभवाचा कसा आहे? समजा तुमच्या आयुष्यात एखादी मोठी समस्या आली आहे. तुम्ही फक्त अभंग वाचला आणि देवाला प्रार्थना केली. तुम्ही चोखोबांच्या नजरेतून पाहिले. तुम्ही विचार केला, हे संकट अनादी तत्वापुढे खूप लहान आहे. विठ्ठलासारखे मी शांतपणे हात कमरेवर ठेवून या परिस्थितीकडे पाहू शकतो का? जेव्हा तुम्ही संकटातही डगमगत नाही आणि मनाची शांतता टिकवून ठेवता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष विटेवरचा विठ्ठल अनुभवत असता. चोखोबांनी विषमतेच्या चटक्यातही विठ्ठल अनुभवला, कारण त्यांनी देवाला देवळात नाही तर स्वतःच्या शुद्ध भावनेत शोधले होते. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, आज आपण ज्याला इनर पीस किंवा मेंटल वेलनेस म्हणतो, त्याचा विचार चोखोबांनी शतकांपूर्वी या अभंगात मांडला आहे. चला, तो आपल्याला वाटतं इंटरनेट किंवा AI हे ज्ञानाचं मूळ आहे, पण चोखोबा म्हणतात तुमच्या आत एक असा प्युअर डेटा, प्युअर सोल आहे जो कधीच करप्ट होत नाही. त्यालाच त्यांनी परब्रह्म म्हटलंय. स्वतःच्या मुळाशी कनेक्ट व्हा. विठ्ठलाची पोज पहा. तो रिलॅक्स आहे पण अलर्ट आहे. आजच्या बर्नआउटच्या जगात आपल्याला हेच शिकायचं आहे. कामाचा लोड घ्या, पण तो डोक्यात नका घेऊ. कीप काम अँड पुट युअर हँड्स ऑन युअर वेस्ट. आयुष्यातील ड्रामापासून थोडं अलिप्त व्हायला शिका. निळा रंग हा आकाशाचा आणि समुद्राचा आहे, जो शांततेचं प्रतीक आहे. तुमच्या आयुष्यात इतकी पॉझिटिव्ह व्हाइब निर्माण करा की तुमच्या संपर्कात येणाऱ्यालाही शांत वाटलं पाहिजे. आज प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा आपला प्रयत्न असतो, त्यातूनच स्ट्रेस आता येतो. कधीतरी लेट गो करायला शिका. त्या मोठ्या शक्तीला शरण जाण्यात जो आनंद आहे तो कुठल्याही पार्टी किंवा व्हॅकेशनमध्ये नाही. विठ्ठल ही पंढरपुरातली मूर्ती असण्यापेक्षा ती एक स्टेट ऑफ माइंड आहे. चोखोबांनी आपल्याला तोच आरसा दाखवला आहे. तुमच्यासाठी आजची कृती. संत चोखामेळा या अभंगातून सांगतात की जो विठ्ठल वेदांचाही उगम आहे तो पंढरपुरात अगदी साध्या रूपात उभा आहे. तो कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा श्रीमंतीचा भुकेला नसून केवळ भक्तीचा आणि सात्विकतेचा भुकेला आहे. आज दिवसभरात तुमच्या संपर्कात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी, मग तो ऑफिसचा शिपाई असो वा घरातील कचरा उचलणारा, बोलताना त्याच्या शरीराकडे किंवा कामाकडे न पाहता त्याच्यातील त्या निर्मळ अंशाकडे बघून एकदा प्रेमाने स्मितहास्य करा. दुसऱ्याच्या अस्तित्वाचा सन्मान करणे हीच खरी विठ्ठल भक्ती ठरेल. धन्यवाद. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.